बंद करो आरक्षण में विभाजन बंद करो आरक्षण में विभाजन बंद करो उपवर्गीकरण हटाओ आरक्षण बचाओ आरक्षण बचाओ उपवर्गीकरण हटाओ आरक्षण बचाओ उपवर्गीकरण हटाओ आरक्षण बचाओ आरक्षण में विभाजन नहीं होने देंगे आरक्षण में विभाजन नहीं होने देंगे संवैधानिक हक्क मोडू नका उपवर्गीकरण करू नका संवैधानिक हक्क मोडू नका उपवर्गीकरण करू नका संवैधानिक हक्क मोडू नका उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्देश आहे की आपल्याला SC ST मध्ये उपवर्गीकरण करायचं आहे आणि 7 लोकांचा जे न्यायाधीशांचा जो बेंच आहे ज्याच्यामध्ये DY चंद्रचूड, BR गवई, विक्रमनाथ, पंकज मित्तल, न्यायाधीश मनोज मिश्रा, न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांनी याला समर्थन दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण इथे जमा झालेलो आहे आणि फक्त एक न्यायाधीश ज्या बेला त्रिवेदी आहे त्यांनी असहमती दर्शवलेली आहे. इथे जे आता क्रांतिकारी युवा इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी खूपच चांगल्या गोष्टीवरती प्रकाश घातलेला आहे आणि ह्या उपवर्गीकरणाला कसं काय आपण म्हणजे होऊ द्यायचं नाही आहे. कारण जर महाराष्ट्रामध्ये SC मध्ये जर 59 जाती आहेत, भारतात 350 जाती आहेत, तर आपण जर महाराष्ट्राचंच घेतलं तर त्या जातींमध्ये 13% आरक्षण हे विभागलं जाईल, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त SC समाजातील ज्याही जातींना फायदा मिळालेला आहे त्या जातींना 13% मधले काही प्रतिशत, फॉर एक्झाम्पल 5 जातींना जर त्यांनी जास्त फायदा घेतलेला आहे तर सपोज 3% त्यांना मिळेल. त्याच्यानंतर थोडा कमी फायदा ज्यांनी घेतला आहे त्यांना 5% मिळेल, अजून कमी घेतला आहे त्यांना 7% मिळेल. जर हे 13% असेच विभागले गेले तर पुढे चालून, म्हणजे जर हे लागू झालं तर पुढे चालून होऊ शकतं की ज्यांना 3% म्हणजे तुम्ही तर आता फार फायदा घेतलेला आहे, तुम्हाला 3%वर आणलेला आहे, होऊ शकतं की ते त्याच्यामधून तुम्हाला SCच्या लिस्टमधूनच बाहेर काढल्या जातील. पण खरं तर संविधानामध्ये आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणे हा क्लॉजच घातलेला नाही आहे. तर ह्या BJP सरकारने, ह्या मोदी सरकारने मुद्दाम ही गोष्ट आणलेली आहे की कसं तरी ही जे SC वर्ग आहे हे कोणाला झुकत नाही आहे, कोणाला मानत नाही आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी घेऊन येतो त्या गोष्टी सगळेच जण मानत जातात. तर आपण ह्यांनाच कसं कमजोर करायचं, ह्या माध्यमातून कमजोर करणे. आरक्षण तर काढू शकत नाही, कारण आरक्षण हे त्यांचं एक मत मिळण्याचं साधन पण आहे. तर त्याला कमजोरच कसं करायचं, तर ह्या माध्यमातून कमजोर करायचं, म्हणजे हळूहळू लोकांना आरक्षण मिळणारच नाही. हळूहळू ते आरक्षण कसं काही संपुष्टात येणार ते आपल्याला कळणार सुद्धा नाही. ह्याचे हे कट कारस्थान आहे. हे जे हाफ चड्डीवाले आहेत ह्यांचा तो पूर्णचा पूर्ण सपोर्ट, ह्यांची ती विचारधारा इथे आलेली आहे. आणि ही विचारधारा, कारण हे जे SC समाज आहे ना, हा जो महार समाज आहे ना, हा जुमानतच नाही कोणाला, अभ्यास करतो, पुढे येतो, प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारण्याची ताकदच त्यांना हिरावून घ्यायची आहे. समाजाची प्रश्न करण्याची, ह्या देशाची प्रश्न करण्याची ताकदच त्यांना हिरावून घ्यायची आहे. तर हळूहळू ह्या पद्धतीने त्यांना कसं काय कमजोर करता येईल ह्या माध्यमातून ते करण्याचं कटकारस्थान या मोदी सरकारने केलेलं आहे. ह्या पद्धतीचे भरपूर असे कटकारस्थान त्यांनी केलेले आहेत, ज्याच्यावरती आपल्याला खूप विचार करायची गरज आहे. आणि आपला जो समाज आहे, जो सुशिक्षित समाज आहे, तो याच्यावर विचार करतोय, वारंवार प्रश्न विचारतो आहे. अँटी नॅशनलिस्ट म्हणून त्यांना जेलमध्ये टाकत आहेत, तरी पण तो मागे गेलेला नाही आहे. जसं BJP IT सेल आहे, डिमॉनिटायझेशन, म्हणजे जेव्हापासून BJP सरकार आले, डिमॉनिटायझेशन आहे, पुलवामा अटॅक आहे, सर्जिकल स्ट्राईक आहे, तर प्रोपगँडा आहे, शाळेंच्या टेक्स्टबुकमध्ये आहे, बॉलिवूड फिल्म्समध्ये प्रोपगँडाज आहेत, FRDA बिल आहे,
PNB स्कॅम आहे, नीरव मोदीचं जे फॉरेन फंडिंगचं जे नवीन क्लॉज आणलेला आहे यांनी, हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दामच आणून ह्या सरकारने जणू काही सगळ्या गोष्टी हायजॅक करून आपल्या हिशोबाने हा देश चालवायचा प्रयत्न करतात आहे. याच्यामध्ये कित्येक गोष्टी ज्या आहेत, मोदी सरकार येण्यापूर्वी मोदी सरकार व BJP मोदी सरकार आल्यानंतर ह्या फील्ड्सचा अभ्यास पण करायची गरज आहे की जॉब्स म्हणजे ज्या ज्या प्रॉमिसेस त्यांनी केलेले आहेत, जॉब्स कुठे आहेत. म्हणजे 2009मध्ये जेव्हा 14 लाख वॅकेशन्स येतात आणि 2015मध्ये 1 लाख, म्हणजे काय पॉप्युलेशन कमी होत आहे किंवा मग सेक्टर्स जे आहेत जॉबचे ते कमी होत आहेत. एक्झॅक्टली होत काय आहे? तो पैसा कमवण्यासाठी ब्लॅक मनी आहे, टेररिझम आहे, इलेक्ट्रिफिकेशन आहे, हायवे आहे, एनर्जी आहे, करप्शन आहे, स्वच्छ भारत, गंगा क्लिनिंग, सेफ्टी ऑफ सिटीजन्स क्वेश्चन मार्क, सेफ्टी ऑफ वुमेन क्वेश्चन मार्क. म्हणजे जी फॉरेनची एक संस्था आहे जी हे बघते की वुमेनची जी सेफ्टी आहे, वेगवेगळ्या सेफ्टीजमध्ये बघते, ज्याच्यामध्ये ट्रॅव्हल आहे, सेफ्टी आहे, तर क्लायमेट चेंज आहे, ह्याच्यावरती ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, ह्याच्यावरती जो आपल्याला एक डाटा देत असते, त्या कंपनीचं असं म्हणणं आहे की भारत सध्याच्या स्थितीत सर्वात जास्त वुमेन सेफ्टीला क्वेश्चन मार्क सगळ्यात नंबर 1 आहे की ज्याच्यामध्ये वुमेन सेफ्टी नाही आहे. आणि आपण जे आहे ते सतत, मला खरंच अभिमान वाटतो